जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 20,000च्या आतले बेस्ट मोबाईल कोणते आहेत. तसं मित्रांनो, या सेगमेंटमध्ये खूप सारे मोबाईल्स आपल्याला बघायला मिळतील. 20,000च्या रेंजमध्ये असे खूप सारे कंपनीने खूप सारे प्रोडक्ट्स लॉन्च केलेले आहेत. पण त्यात देखील आपण कम्पेअर करून त्यातले बेस्ट पॉसिबल जे मोबाईल्स आहेत ते तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, मोबाईलची माहिती बघण्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण जे आता मोबाईल बघणार आहोत त्यासाठी आपण एक क्रायटेरिया सेट केलेला आहे. तो क्रायटेरिया असा आहे की कमीत कमी 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट असला पाहिजे मोबाईलमध्ये, अॅम्युलेट स्क्रीन असली पाहिजे, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असला पाहिजे, 5.5 लाख आणि तो स्कोर असला पाहिजे, स्टेरिओ स्पीकर्स असले पाहिजेत, 5000 mAh ची बॅटरी असली पाहिजे, 8 GB रॅम प्लस 128 GB रॉम असलाच पाहिजे मोबाईलमध्ये. तर मित्रांनो, या सेगमेंटमध्ये जो आपला नंबर 4चा जो मोबाईल आहे तो आहे लावा ब्लेज कर्व. मित्रांनो, हा एक इंडियन ब्रँडचा मोबाईल आहे विथ टॉप लुक्स असं म्हणलं तर काय प्रॉब्लेम नाही, कारण हा मोबाईल अॅम्युलेट फ्लड डिस्प्ले मध्ये येतो आणि 20,000च्या आत असा मोबाईल मिळणं पॉसिबल नाही. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला 6.67 इंचचा फुल HD कर्व डिस्प्ले मिळतो. त्यामध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 7050चा प्रोसेसर वापरला गेलेला आहे. 8 GB रॅम आणि 128 GB आणि 256 GB या दोन व्हेरियंटमध्ये हा मोबाईल आपल्याला बघायला मिळतो. कॅमेरा बघायला गेलं तर मित्रांनो, रिअरमध्ये 64 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आहे, 8 मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा आहे आणि 2 मेगापिक्सेलचा डीप सेन्सर कॅमेरा आहे आणि फ्रंटमध्ये 32 मेगापिक्सेलचा एक कॅमेरा प्रोव्हाइड केला गेलेला आहे. बॅटरी आहे 5000 mAh ची आणि 33 वॅटचा फास्ट चार्जर आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे, स्टेरिओ स्पीकर्स मिळतात. याची प्राइस आहे मित्रांनो 17,999 आणि अपडेट जे आहेत ते कमीत कमी 2 ते 3 वर्षाबद्दल आपल्याला अपडेट त्यात बघायला मिळतात. त्यातला एकच बॅकलॉग आहे मित्रांनो की हा मोबाईल अँड्रॉइड 13 वरती बेस आहे. तर मित्रांनो, हा हा मोबाईल दोन व्हेरियंट्स मध्ये मिळतो, एक तर 8/128 आणि एक 8/256. आणि याची प्राइस जर आपण बघायला गेलो तर 17,999 ला 8/128 व्हेरियंट आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि 18,999 ला 8/256 हा व्हेरियंट आपल्याला अवेलेबल. या मोबाईलचा नंबर 4चा येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, हा मोबाईल अजून देखील अँड्रॉइड 13 वरती बेस आहे. हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे, कारण बाकीचे मोबाईल जे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे अँड्रॉइड 14 वरती बेस्ड आहे. मित्रांनो, ह्या मोबाईलमध्ये कंपनी आपल्याला 2 इयर्सचे अपडेट्स देणार आहे, त्यामुळे तुम्हाला अँड्रॉइड 15 ते अँड्रॉइड 16 पद्धत तुम्हाला यूज करायला मिळेल. हा एक मोबाईलचा प्लस पॉईंट राहील की तुम्हाला अँड्रॉइड 16 पद्धत तर ऍटलीस्ट यूज करायला मिळेल. तर मित्रांनो, ह्या सेगमेंटमध्ये आपला 3 नंबरला जो मोबाईल येतो तो की आहे iQOO Z9. जर मित्रांनो तुम्हाला गेमिंग करायला आवडत असेल तर हा मोबाईल खास तुमच्यासाठी बनलेला आहे. हा मोबाईल बेस्ट परफॉर्मन्स देणारा मोबाईल आहे, जो की आहे iQOOचा Z9. तर मित्रांनो, ह्या मोबाईलमध्ये जो प्रोसेसर वापरलेला आहे तो मीडियाटेकचा डायमेन्सिटी 7200चा प्रोसेसर वापरलेला आहे, जो की ह्या सेगमेंटमधला बेस्ट प्रोसेसर आहे. तर मित्रांनो, ह्या मोबाईलमध्ये देखील 6.67 इंचचा फुल HD अॅम्युलेट डिस्प्ले प्रोव्हाइड केलेला आहे. मीडियाटेकचा डायमेन्सिटी 7200चा प्रोसेसर वापरला गेलेला आहे. बॅटरी मित्रांनो 5000 mAh ची आहे प्लस 44 वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. 8 GB रॅम आणि 128 GB या व्हेरियंटमध्ये आपल्याला हा मोबाईल बघायला मिळतो. कॅमेरामध्ये मित्रांनो 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा जो की OIS सेन्सर सोबत आहे, प्लस 2 मेगापिक्सेलचा डीप सेन्सर आहे. 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा प्रोव्हाइड केला गेलेला आहे. यामध्ये मित्रांनो फ्रंट टच OS अँड्रॉइड 14 प्रोव्हाइड केली गेली आहे. इन फिंगरप्रिंट डिस्प्ले, स्टेरिओ स्पीकर्स आहेत. प्राइस मित्रांनो 19,999 आहे. अपडेट जे आहेत ते कमीत कमी 2 ते 3 वर्षाची भेटून जातात. तर मित्रांनो, परफॉर्मन्स मध्ये जर हा मोबाईल बेस्ट असला तरी देखील ह्या मोबाईलमध्ये एक निगेटिव्ह पॉईंट आहे. कंपनीने 50 मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा दिलेला आहे, त्यासोबत कंपनीने अल्ट्रावाईड कॅमेरा द्यायला पाहिजे होता, तो दिलेला नाही. सेकंडरी कॅमेरा मोबाईलचा हा 2 मेगापिक्सेलचा दिलेला आहे. पण ह्या मोबाईलमध्ये मित्रांनो इनबिल्ट डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आपल्याला मिळून जातो, जो की 19,999च्या प्राइस रेंजमध्ये आपल्याला हा मोबाईल मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि कंपनीने 2 वर्षाचे मेजर अपडेट्स देखील प्रोव्हाइड करण्याचं प्रॉमिस केलेलं आहे. आणि मोबाईल मित्रांनो, हा मोबाईल अँड्रॉइड 14 वरती बेस असून तुम्हाला मेजर अपडेट जर 2 वर्षाचे मिळणार असतील तर तुम्हाला अँड्रॉइड 16 हा यूज करायला मिळेल. मित्रांनो, ह्या सेगमेंटमधला जो आपला 2 नंबरचा मोबाईल आहे जो की आहे पोको X6. जर मित्रांनो तुम्ही मल्टीमीडियाचा यूज जास्त करत असाल तर ह्या मोबाईलमध्ये तुम्हाला बेस्ट डिस्प्ले क्वालिटी भेटणार आहे. तर मित्रांनो, या मोबाईलमध्ये 6.67 इंचचा डिस्प्ले जो की 1.5K रिझोल्यूशन वरती आधारित आहे, अॅम्युलेट डिस्प्ले आहे. गोरिला विक्टस प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. प्रोसेसरमध्ये स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन वापरलं गेलेलं आहे. 8 GB 256 GB या व्हेरियंटमध्ये हा मोबाईल आपल्याला बघायला मिळतो. बॅटरी 5100 mAh ची आहे. 67 वॅटचा फास्ट चार्जिंग आहे. कॅमेरामध्ये 64 मेगापिक्सेलचा OIS सेन्सर
प्लस 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड सेन्सर प्लस 2 मेगापिक्सेलचा डीप सेन्सर प्रोव्हाइड केलेला आहे. सेल्फीमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. अँड्रॉइड 13 वरती बेस आहे. इन फिंगरप्रिंट डिस्प्ले आहे. स्टेरिओ स्पीकर्स आहेत. 20,999 प्राइस आहे मित्रांनो. पण अपडेट त्या मोबाईलचे 3 ते 4 वर्षापासून बघायला मिळणार आहेत. तो तुम्हाला अँड्रॉइड 16 वापरायला मिळेल आणि ऑफर्समध्ये हा मोबाईल मित्रांनो 19,000च्या आसपास बसेल. तर मित्रांनो हा जो मोबाईल आहे हा 20,999च्या प्राइस रेंजमध्ये येतो. ते देखील आपण ह्या सेगमेंटमध्ये कन्सिडर केलेला आहे, कारण आपल्याला सेलमध्ये किंवा ऑफरमध्ये हा मोबाईल 19 ते 20,000 रुपयाच्या रेंजमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो ह्या मोबाईलमधला निगेटिव्ह पार्ट जर आपण बघायला गेलो तर हा मोबाईल अजून देखील अँड्रॉइड 13 वरती बेस आहे आणि जे की आपल्या मार्केटमध्ये अदर मोबाईल्स आहेत जे अँड्रॉइड 14 मध्ये बेस असल्यामुळे हा मोबाईल नंबर 2 ला आलेला आहे. बाकीचे लुक्स वगैरे जर म्हणला तुम्ही, डिस्प्ले वगैरे जर म्हणला तर हा मोबाईल त्यामध्ये टॉप करतो. पण अँड्रॉइड 13 असल्यामुळे हा मोबाईल थोडाफार मागे पडला. तरी देखील मेजर अपडेट्स कंपनी 3 वर्षाचे देणार आहे. त्यामुळे अँड्रॉइड 13 जरी असलं तर तुम्हाला अँड्रॉइड 16 पासून यूज करायला मिळणार आहे. तर आपल्या या सेगमेंटमध्ये जो नंबर 1 ला फोन येतोय तो आउट ऑफ बॉक्स होता, कारण वाटत नव्हतं की हा ब्रँड नंबर 1 पोझिशनला येईल, जो की आहे OnePlusचा 12 प्लस मोबाईल, जो की आता रिसेंटली लॉन्च झालेला आहे. 1 महिना होऊन गेला असेल या मोबाईलला लॉन्च होऊन. आणि मोबाईल एकदम बेस्ट क्वालिटी, कॅमेरा म्हटलं तर एकदम बेस्ट क्वालिटी, लेदर बॅक आहे. त्यामुळे मोबाईल परफेक्ट असा लुकमध्ये येतो. तर मित्रांनो या मोबाईलमध्ये देखील 6.67 इंचचा फुल HD डिस्प्ले दिलेला आहे. 120 हर्ट्जच्या रिफ्रेश रेट सोबत. यामध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी 7050चा 9 बँडचा प्रोसेसर वापरला गेलेला आहे. यामध्ये 2 व्हेरियंट्स आहेत मित्रांनो, 8GB 128GB आणि 8GB 256GB. त्याचा कॅमेरा बोलला तर मित्रांनो 50 मेगापिक्सेलचा OIS कॅमेरा आहे. 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाईड कॅमेरा आहे आणि 2 मेगापिक्सेलचा डीप सेन्सर आहे. आणि सेल्फीसाठी मित्रांनो 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. बॅटरीमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिलेली आहे. 67 वॅटचा फास्ट चार्जिंग दिलेला आहे. त्याचे OS मित्रांनो आहे Realme UI 5.0. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. स्टेरिओ स्पीकर्स आहेत. आणि प्लस पॉईंट म्हणजे मित्रांनो यामध्ये IP54 रेटिंग दिलेले आहे. या मोबाईलची प्राइस आहे मित्रांनो 20,999, जी की 128GB या व्हेरियंटसाठी आहे. पण ऑफर्समध्ये तुम्हाला 19,000च्या आसपास हा मोबाईल भेटून जाईल. या मोबाईलचा मित्रांनो 8/128चा जो व्हेरियंट आहे तो तुम्हाला 20,999च्या सेगमेंटमध्ये बघायला मिळेल. तरी देखील आता काहीतरी नवीन लॉन्च झाल्यामुळे ऑफर्स वगैरे चालू असतील तर हा मोबाईल कमीत कमी तुम्हाला 19,999च्या रेंजमध्ये मिळून जाईल. तर मित्रांनो आजचं जे आपली काही माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेली आहे ते तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ तुमच्या मित्रांपासून शेअर करा की जेणेकरून त्यांना नवीन मोबाईल घेण्यासाठी मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढं. तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.